श्री गणेशाय नमः. स जयति सिंधुर्वदनदेवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग दिनांक 26 सप्टेंबर 2025, वार शुक्रवार, शालिवाहन श्री शके 1947, संवत 2081, संवत्सर विश्वावसु संवत्सर, अयन दक्षिणायन, सौर ऋतू शरद ऋतू, मास अश्विन. पक्ष शुक्ल पक्ष. तिथी चतुर्थी तिथी सकाळी 9:34 नंतर पंचमी तिथी सुरू. नक्षत्र विशाखा नक्षत्र रात्रो 22:09 नंतर अनुराधा नक्षत्र सुरू. योग विष्कंभ रात्रो 22:50 नंतर प्रीती योग सुरू. करण दिवाकरण विष्टी अशुभ करण दुपारी 9:34 नंतर रात्रोकरण भव सुरू. रात्री करण बव सुरू रात्री 22:49 नंतर बालवकरण सुरू. रवी कन्या राशीत आहे. चंद्र आज दुपारी 15:24 तुला राशीत आहे आणि नंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वाकरी 7 अंशावर. मिथुन राशीत गुरु 27 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत शुक्र 13 अंशावर. कन्या राशीत रवी 8 अंशावर. बुधाचा अस्त आहे 18 अंशावर. तूळ राशीत चंद्र 25 अंशावर. मंगळ 8 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 24 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 3 अंशावर. नेपच्यून वक्री 6 अंशावर. आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. 26 सप्टेंबर 2025. चंद्र त्रिकोणयोग गुरु. चंद्र त्रिकोणयोग शनी. चंद्र प्रतियुती हर्षल. चंद्र त्रिकोणयोग नेपच्यून. चंद्र लाभयोग प्लुटो. राहुकाळ शुक्रवारी राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत असतो. अशा वेळी शुभ कार्य करू नये. अग्निवास आज पृथ्वीवर अग्निवास आहे. अग्निवास म्हणजे जेथे अग्नीचं अस्तित्व असतं आणि त्यावेळी प्रत्येकाने आगी लागण्यापासून सावध राहावे ही नम्र विनंती. शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे कुलदेवतेला पांढरी फुले वाहावीत आणि ओम शुक्राय नमः चा जप करावा. दिनविशेष ललिता पंचमी. भद्रा अशुभ काळ सकाळी 9:34 पंचमी श्राद्ध वर्ज दिवस. टीप पितृपक्षात जर कुणाला आपल्या पितरांचे श्राद्ध करणे शक्य झाले नसेल किंवा जमले नसेल तर त्यांनी 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्या कुटुंबातील पितरांसाठी श्राद्ध करू शकतात. ही नम्र विनंती. आता मी तुम्हाला माहिती सांगत आहे की जर तुम्हाला माझ्या इथली असणारी सर्विस
की जन्मकुंडली बनवून मिळेल. आणि जन्मकुंडली बनवण्यासाठी आवश्यक माहिती म्हणजे ज्याची कुंडली बनवायची असेल त्याची जन्मवेळ, जन्मदिनांक व जन्मठिकाण आवश्यक आहे. संपर्क फक्त व्हॉट्सअपवरच करावा. व्हॉट्सअपवर मेसेज करावा. नंबर 9967658359. 10वी आणि 12वी नंतर कुठल्या शाखेत शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यावे किंवा त्या शाखेत जर मी ॲडमिशन घेतलं तर माझं शिक्षण हे कोणताही अडथळा न येता पूर्ण होईल आणि त्या दृष्टीने मला नोकरी किंवा व्यवसाय करता येईल याबाबत विशेष सल्ला दिला जाईल. तसेच ज्योतिषशास्त्राचे क्लासेस ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेतले जातील. तसेच धनार्जन योगासाठी आवश्यक उपाय दिले जातील. तसेच माझा आजचा दिवस कसा जाईल याविषयी कार्यशाळा 1 दिवस घेण्यात येईल. संपर्क फक्त व्हॉट्सअपवरच मेसेजने करावा ही नम्र विनंती. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील चिंतित मनोरथ पूर्ण होतात आणि या सर्वांचे श्रवण केले असता नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. म्हणून प्रत्येकाने हे पंचांगाचे श्रवण, दैनंदिन पंचांगांचे श्रवण नियमितपणे करावे आणि आपल्या घरातील सर्वांना करण्यास सांगावे ही नम्र विनंती. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा, ज्यामुळे हे माझे नित्य महत्त्वाचे मेसेज तुमच्यापर्यंत नेहमीच पोचतील. शुभम भवतु.